सो हे गाईज वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज आपण चाललो आहे त्या दिवशी मी लाईव्ह स्ट्रीम केली ना त्या बोरवेलची. तिथं आता मोटर टाकायची ते म्हणजे एवढं उन्हात आणायचं गेलं ना काय विचारूच नका. आणि इथंच झालं होतं बघा भव्य दिव्य असं पिरंगुट गावचं बैलगाडा शर्यतीचं मैदान. गेलोय कपडे बघा माई घरी टी शर्ट धुतलेला नव्हता म्हणून आज ही कपडे घालून आलो. आपण त्या दिवशी बघा तुम्हाला म्हणलं की शेतामध्ये आपल्या बोर मारली ते त्यामुळे हे बघा सगळी जमली होती. तर का आता आज ना मोटर टाकायची होती मी टाकून झाली मी जरा हुशार चाललोय टाकून त्यांचं सगळं झालेलं आहे. फक्त आता टेस्टिंग द्यायची फक्त बस. त्यामुळे मी चाललोय आता. चला बघू काय विषय केलाय नक्की. एवढ्या उन्हातानाच आहे ना घरच्यांना मोटर टाकायची त्याच आहे म्हणजे कट्टर शेतकरी आपल्या घरचे माहिती आहे का. आणि त्या दिवशी बघा आणि ह्या साईडला मी लावली होती गाडी. म्हणलं चला बाबा आता आपल्याला कॉल केला पप्पांनी की ये म्हणून शेताला लवकर. म्हणलं चला तेवढं ब्लॉग पण होईल. लई दिवस झालं ब्लॉग टाकला नव्हता. तर गाईज ब्लॉग तर आपलं येतच राहीन. आपण लाईव्ह स्ट्रीम करतोय रोज दुपारी 4 वाजता तर जॉईन करत जावा. आणि त्या दिवशी बघा ट्रॅक्टर जाऊन आहे ना अख्ख्या वावराचं हे झालं म्हणजे आता ह्याला पीक येण्यासाठी परत ट्रॅक्टर फिरवायला लागणार आहे ह्या वावरात पीक येण्यासाठी. म्हणजे बघा किती काय काय करायला लागतं एका शेतकऱ्याला. तर चला जाऊ गाईज. त्या दिवशी ही सिमेंटाची पोती आम्ही आणली म्हणजे आपल्या घराचं काम जिथं चालू आहे ना तिथून आणली. आणि हे जे पत्र्याचं शेड आहे ना ते पण ट्रॅक्टरमध्ये बसून आणलं. बंटीदान ती सकाळपासून इथंच होती. सगळं मटेरियल आणलेलं होतं सगळं म्हणजे सेटअप आहे ना गाईज त्यांचा झालेला होता नाही का. हो का पाणी वगैरे बोरवेलचे बघा हे 2 जे आहेत ना बॉक्स ते मोटरचे होते. ते जे सोडले आपण खाली आणि म्हणजे ऑलमोस्ट सगळं झालेलं होतं. ते तिकडं आकडी टाकत होते वरती. आता आकडी काही जणांना माहिती नसेल काय असतं ते कनेक्शन घेत होते. त्यानंतर हे बघा म्हणजे चालू करणार होते त्याआधी मग म्हणलं बघू जरा पाणी बिणी लागतं आहे का. त्यामुळे सगळी चेकिंग चालली होती. आणि लय म्हणजे लय पाणी येणार होतं. मग एवढं पाणी लागलं आधीपासूनच लागलेलं आहे म्हणजे पाणी. आणि आकडी वगैरे टाकून झालेली होती. हे बघा डायरेक्ट टाकली आपण कनेक्शन घेतलं डायरेक्ट. मग मीटरचं घ्यायचं आहे आपल्याला पण आपण थोड्या दिवसांनी. त्यानंतर मग पूजा वगैरे करून घेतली. हे बघा फुलं आणली होती हार वगैरे पेढे वगैरे आणले होते आज पण. का तर आज मेन काम करायचं होतं आपल्याला त्यामुळं. मग सगळं ठेवून घेतलं. पप्पांनी पूजा वगैरे केली. म्हणलं मी पण करतो जरा बाबा मी आंघोळ करून आलतो ना त्यामुळं. हे बघा मस्त पाणी आलतं आणि पाणी बघा केवढं आलतं. बंटीदाने घेतला हातबीत धुवून बाबा काय आता. तो पण एक शेतकरीच आहे बाबा काय. त्यानंतर मग काय पप्पा म्हणले फोड नारळ बाबा आता काय. नारळ कोणाला फोडताच येत नव्हता घेतला मी हातात मग टाकला फोडून. हे बघा गाईज पाणी एवढं आहे ना थंड होतं ना लय म्हणजे लय थंड होतं एकदम. आणि ऊन म्हणजे असं थंड पाणी जर भेटलं ना तर काय नशीब आहे आपलं मस्त आहे नशीब. चला बघू पाणी. बंटीदा तर एकदम असा खुश झाला होता. मला म्हणत होता बघ जरा पाणी कसं आहे जरा पिऊन बिऊन बघ. म्हणलं काय आजारी पडायचं आहे का बाबा बोरचं पाणी घेऊन. नाही वय हे बघा मस्त थंड पाणी होतं एकदम. हातबीत लावला मोठ्या पप्पांनी डायरेक्ट तोंड धुवून घेतलं. मग कसं आहे डायरेक्ट तोंड बिंड धुत होती सगळी. म्हणजे पाणीच एवढं मस्त लागलं होतं ना. आणि काय 1 ते 1.5 तासच चालली गाईज मोटर म्हणजे आता उन्हाळा आहे त्यामुळं पाणी आटतं ना त्यामुळं विषय झाला होता जरा. गाईज हे बघा इकडं आपलं बोरचं काम चाललं आहे म्हणजे झालं ऑलरेडी. आणि ह्या शेतात आहे ना ह्या वावरात देवी आहे एक तिला आपण आता हार वगैरे घालणार आहे. आता आपलं काम आणि आपल्या बोरला पाणी एकदम व्यवस्थित लागलं आहे. एवढ्या उन्हाळ्यात पण मोठं पाणी म्हणजे लय मोठं पाणी आलं आहे चांगलं जाड आहे पाणी. तर चला आपण आता हार वगैरे घालू पेढा वगैरे ठेवू. जे कायम आपल्या बोरला आहे ना काय होईन पाणी राहीन आपल्या बोरला कायम. हे बघा चला जाऊ. चला गाईज आता जाऊ आणि त्यामध्ये आज जरा मी चॉकलेट दिसत होता गाईज. हे बघा कसा आहे गोंडस बडी.
जाऊ दे चला, उन्हामुळं काही मी काळा पडणारच होतो, मला माहिती होतं आपला कॅमेरा चांगला आहे म्हणून जरा गोरा दिसत होतो. त्यानंतर पेढा वगैरे वाटून घेतलं आहे बघा, सगळे खात होते पेढा वगैरे. मस्त मग एक काम झालं होतं आपलं, सगळं काम ओके झालं होतं. त्यानंतर मग पाण्याचं एक शूट घेतलं, म्हणलं जाता जाता बाबा घेऊ दे, आहे का ना. आता बघा पाऊस जरी आला ना, पाऊस म्हणजे पाऊस काळात आहे ना, जर पाऊस आला आणि जर आम्हाला म्हणजे कुठं बसायचं जागा नाही तर ह्याच्यात येऊन बसायचं डायरेक्ट ह्या शेडमध्ये. म्हणलं बघा किती डोकं लावून हे केलं आहे. चालली होती घरी सगळी, हे बघा पाणी सोडलं होतं आणि ते जे मोटर टाकणारे होते ना ते पण चालले होते घरी. म्हणलं चला आपण पण जाऊ, नाहीतर घरी जास्तोपर्यंत आहे ना लय काळं पडन आपण. घरी जाताना काय ना काय गाईज काम लागतं म्हणजे लागतंच बरं का. म्हणजे आता घरी चाललो होतं तर पप्पा म्हणले चल बाबा ते हे घेऊन जा, आणि मी बघा फॉर्मल कपडे घालून आलो शेताला. कसा आहे ब्रँड, शेतकरी हा ब्रँड आहे माहिती आहे का, त्यामुळं आपण डायरेक्ट बुटं घालून. तुम्हाला आहे ना एक फळ दाखवतो मी, फळ शिंदोळ्या म्हणतात त्याला. हे बघा कसलं भारी आलेत, चला दाखवतो तुम्हाला. लय दम लागलाय आता. हे बघा दिसला का कसं आहे गाईच. शिंदोळ्या अख्ख्या झाडाला होत्या. चला जाऊ, उशीर झालाय आता लय, जाऊ घरी. चाललो होतो आता आपण मोठ्या पप्पांसोबत घरी, कारण की पप्पा जरा लेट येणार होते. 1-1.5 तास जरा पाणी सोडून मग येणार होते. बाटली वगैरे सगळं घेतलं आपण. म्हणलं चला आता बाबा जाऊ घरी. त्यानंतर घरी आल्यावर वातावरण बघा कसं झालं होतं, एकदम मस्त वातावरण झालेलं होतं. अशी हवा वगैरे सुटली होती, आकाशात पक्षी वगैरे दिसत होते आणि पावसाचं वातावरण झालेलं होतं. तर गाईज भेटू लवकरच नवीन अशा व्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.